पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जायचं या एका विश्वासाच्या निमित्तानं घराबाहेर पडलेल्या माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे पुन्हा कधीच घरी परतल्या नाहीत। आणि आता प्रश्न फक्त त्यांच्या हत्येचा नाही तर त्या हत्येमागं नेमकं कोणतं कारण होतं? हा क्षणिक रागाचा परिणाम होता की आर्थिक व्यवहारातून रचलेला पूर्वनियोजित कट? नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा न्यारे यांच्या निर्गुण हत्येनं संपूर्ण जिल्हा हादरलाय। या प्रकरणात मुख्य संशयित प्रकाश उर्फ बाबू पाटील याला अटक झाली असली तरी तपासासमोर आता अनेक गंभीर प्रश्न उभे राहिलेत। पोलिसांच्या प्राथमिक तपासात अनैतिक संबंध आणि विवाहासाठी लावलेला तगादा हा या हत्येमागील संभाव्य हेतू असल्याचं समोर आले। मात्र सुरेखा न्यारे यांच्या कुटुंबियांनी या तपासाला आता वेगळंच आणि अत्यंत गंभीर आर्थिक अँगल दिले। कुटुंबियाच्या आरोपानुसार प्रकाश पाटील याने वाहन खरेदीसाठी सुरेखा न्यारे यांच्याकडून 8 तोळे सोन्याचे दागिने आणि 3 लाख रुपयाची रोकड घेतली होती। तेच पैसे आणि दागिने मागितल्यामुळेच त्यांचा नियोजनबद्ध पद्धतीने खून करण्यात आलाय का? हा तपासाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरतो। याहून धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबियांनी या गुन्ह्यात केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर आरोपीच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या संभाव्य सहभागाचाही संशय व्यक्त केलाय। घटनेपूर्वी झालेला फोन, सुरेखा न्यारे याने शेतात बोलवल्याची माहिती, त्यानंतर झालेली कथित दिशाभूल आणि घटनेनंतरची हालचाल या सर्व बाबींची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे। कॉल डिटेल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तीच्या जबाबातून या हत्येचं खरं चित्र स्पष्ट होऊ शकतं। कारण एखाद्या गुन्ह्यात आरोपीला अटक झाली म्हणजे तपास संपला असं होत नाही। अनेकदा अटकेनंतरच तपासाची खरी दिशा सुरू होते। या प्रकरणात भाच्याने पोलिसांना माहिती दिल्यामुळे गुन्हा उघडकीस आला, ही बाब महत्त्वाची आहे। मात्र आता त्याची भूमिका, घटनाक्रम आणि इतर सर्व संशयितांची चौकशी निरपक्षपणे होणं तितकंच गरजेचं आहे। पोलीस अधीक्षकांनी पारदर्शक तपासाचे आश्वासन दिले, त्यामुळे आता तपासातून हे स्पष्ट होणं आवश्यक आहे की ही हत्या वैयक्तिक संबंधातून झाली, आर्थिक व्यवहारातून झाली की त्यामागे आणखी मोठा आणि पूर्वनियोजित कट होता। कारण सुरेखा न्यारे यांच्या हत्येचा तपास केवळ एका आरोपीच्या अटकेपर्यंत मर्यादित राहता कामा नये, तर या हत्येमागचं सत्य, प्रत्येक संशय आणि प्रत्येक धागा उलगडून दोषींना कठोर शिक्षा होणं हीच न्यायाची खरी कसोटी ठरणार आहे। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।